जेव्हा चारी बाजूने शत्रूने त्याला घेरलेला आहे आणि अशा समयी दावीद ही प्रार्थना करत आहे, त्याचा जो विश्वास आहे तो घोषित करत आहे आणि त्याद्वारे तो हा सांगत आहे की प्रकाश व तारण माझं आहे, परमेश्वरापासून मी कोणाची भीती बाळगू. हो प्रियांनो, आम्ही देखील एक विचित्र युद्धामध्ये अडकलेलो. जरी आपल्याला बॉर्डरवर किंवा सीमेवर अनेक प्रकारचे असे शस्त्र आयुध हे दिसत जरी नसले, परंतु या दिवसामध्ये आपण टेरिफ वॉर म्हणूया, आपण या दिवसामध्ये बघूया की सर्व जे शेअर वॉर आपल्याला दिसून येत आहे, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे असे वॉर आहे ज्यामुळे आम्हाला नियमित लढावं लागत. एका बाजूला महागाई वाढत आहे, एका बाजूला भ्रष्टाचार वाढत आहे, एका बाजूला लोकसंख्या वाढत आहे, जो जॉबलेस झालेले आहे, जो पगार आहे तो त्यांना पुरत नाही आणि आमच्या समोर देखील जवळपास तीच परिस्थिती आहे ज्याला आपण युद्ध परिस्थिती म्हणतो. आणि प्रश्न हा येतो की या दिवसामध्ये जेव्हा आपण उपवास आणि प्रार्थना करत आहोत तेव्हा देव आम्हाला काय देणार आहे, देव आम्हाला काय देत आहे. जवळपास आता अर्धा पेक्षा पण जास्त समय उपवासचा निघून गेलेला आहे. येणारा आठवड्या आणि त्यानंतर पवित्र सप्ताहामध्ये आपण प्रवेश करणार आहोत आणि या सर्व गोष्टीच्या अगोदर जेव्हा आपण प्रभुवचनाच्या मेजाच्या समोर येणार आहोत, गुडघे टेकणार आहोत आणि परत एक फार त्या वधस्तंभाच्याकडे बघणार आहोत, त्या समयी या युद्धा समयात, या कठीण समयामध्ये, या विपरीत समयामध्ये राजा दावीद तुम्हाला आणि मला काहीतरी शिकवतो आणि त्या स्तोत्राकडे आपण लक्ष लावत असताना प्रभू आमच्याशी आणि पवित्र आत्मा आमच्याशी विशेष करून बोलणार आहे. प्रेज लॉर्ड. किती लोकांनी वर्शिप केली? हात वर करा. प्रार्थना, वर्शिप, गीते किती लोकांनी गायले? हात वर करा, जरा दिसू द्या, देवाला पण दिसू द्या. प्रेज द लॉर्ड. आपण वर्शिप करत असताना देवाचा आत्मा आमच्यामध्ये आला. प्रेज द लॉर्ड. सामर्थ्याने आपल्या मुखामध्ये त्याने आपली वचने घातलेली, आम्ही गीते गायलेली आहे. गीते गात असताना परत एक फार आमचं अंतकण प्रभूने उघडलेलं आहे. किती लोकांना विश्वास आहे अंतकण उघडलेलं? अंतकणाचे द्वार उघडले, तर आता समय आलेला आहे की त्यात उघडलेल्या द्वारामधून परमेश्वराचं वचन जे आज तुमच्यासाठी कार्यकारी आहे ते कशा प्रकारचं कार्य करणार. कारण की युद्ध प्रसंग आहे, या समय आम्ही द्वार बंद करतो. जेव्हा वेशी आहे ते सगळे झाकले जातात, बंद केले जातात. सैन्याशी लढण्याकरता, शत्रूशी लढण्याकरता आम्ही हत्यार घेऊन तैनात असतो आणि अशा समय या आत्मिक युद्धाकडे जेव्हा आपण दृष्टी लावतो तेव्हा दावीद येणे प्रकारे म्हणतो की दुष्कर्मी माझे शत्रू, द्वेष्ट हे माझे मांस खाण्यासाठी माझ्यावर चढाई करून आले, तेव्हा तेच ठेस लागून पडलेले आहे. शत्रू आले, इथे फार कठीण शब्दामध्ये लिहिलेलं आहे, परंतु तेच ठेस लागून पडलेले आहे. सैन्याने माझ्या पुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही. बघा, कॉन्फिडन्स बघायचा, विश्वास बघा, फेथ बघा. मी घाबरणार नाही, मी भयभीत होणार नाही. पुढे असं लिहिलेलं आहे की माझ्यावर युद्ध प्रसंग ओढवला तरीही मी हिंमत धरून राहिलो. यस, आज सगळ्यांच्या घरामध्ये, अनेकांच्या घरामध्ये अंधकाराची शक्ती, सैतानी सत्ता याच्यापासून लढा देणं सुरू आहे. आम्ही वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये जेव्हा 40 दिवसामध्ये वाढत आहोत, उपवास करत आहोत, देवाचा आत्मा, त्याचा अभिषेक तुमच्या आणि माझ्यावर उतरून येत आहे आणि त्या समय आमच्यामध्ये अनेक जण आहे जे वचनाची घोषणा करत आहे, वचनाची सेवा करत आहे, विविध ठिकाणी जाऊन वचनाची निश्चितच प्रोक्लेम करत असताना अनेकांवर सैतानाची जी नेहमी नजर आहे आता करडी नजर आहे. अनेक जण म्हणतील की पाळक साहेब खूप कठीण समय आलेला. यस, समय कठीण आहे कारण की सैतान हादरलेला आहे, घाबरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. दावीद घाबरलेला नाही, शत्रू घाबरतील, आम्ही घाबरणार नाही कारण की आमच्या पाठीशी कोण आहे? आमचा जिवंत परमेश्वर आहे. आणि पुढे असं लिहिलेलं आहे, तो काय म्हणतो? 4थ्या वचनाकडे आपण विशेष लक्ष लावूया. परमेश्वराजवळ मी अशा समयी एक वरदान मागितलेलं आहे. बघा, अशा समयी तो म्हणतो मी परमेश्वराच्या जवळ एक वरदान, दान मागितलेलं आहे. आणि ते दान, वरदान कोणतं आहे? मी त्याच्या प्राप्तीसाठी झटेन ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. म्हणा, परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी आयुष्यभर. याच प्रियानो, आपलं आयुष्य किती आहे आपल्याला माहित नाही. स्तोत्र संहिता 90 मध्येच लिहिलं आहे की 70, फार तर फार 80 वर्ष ही आपली आयुष्य मर्यादा आहे. परंतु ते कष्टमय, दुःखमय आहे,
ते लोकर सरताना आम्ही निघून जातो. आपल्याला मृत्यूला घाबरायची गरज नाही. मृत्यूची भीती ते बाळगतात ज्यांना कोणतीही आशा नाही, ते आशाविहीन जगतात. परंतु आम्ही या वरदानाच्या द्वारे कोणती एक श्रेष्ठ गोष्ट मिळवलेली आहे, जे जगामध्ये सर्वोत्तम आहे. दावीद म्हणतो की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. म्हणजे काय लाभ आहे बघा, म्हणजे मी परमेश्वराचं मनोहर रूप पाहत राहीन. प्रेज द लॉर्ड. व त्याच्या मंदिरात मी ध्यान करीन. इथे कोणतं माझाच फोटो मागे दिसत आहे, एक वधस्तंभ दिसत आहे. त्या व्यतिरिक्त येशू ख्रिस्ताचा काही फोटो दिसत आहे का, कोणाला दिसत आहे का? तरी देखील आपण या विश्वासाने आलो की आज मला पाळक साहेबाला नाही तर पाळक साहेबाच्या मागे आणि या मंदिराचं उत्पन्न करताना आमचं देखील उत्पन्न करता येशूला बघायला आलो आम्ही. प्रेज द लॉर्ड. कारण की आज येशू आमच्या जीवनात कार्य करणार आहे. त्याच्या वधस्तंभाचा स्पर्श आणि त्याचे बलिदानाचं रहस्य आणि गुज आम्ही जाणून घेणार आहे. त्यामुळे मी जेव्हा मंदिरात ध्यान करत आहे मला एक मनोहर रूप दिसल आणि ते आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं, परमेश्वराचं मनोहर रूप. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे इकडे तिकडे बघायचं नाही. प्रत्येकाच्या हातात बायबल आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आपण हायलायटर्स घेऊन येतो, आपण डायरी घेऊन येतो, आपण पॉइंट्स लिहितो, आपण मार्किंग करतो आणि हे अतिशय गरजेचं आहे. मला अतिशय आनंद वाटतो की अनेक जण या दिवसामध्ये पवित्र शास्त्र वाचत आहे, अभ्यास करत आहे, संदेश देत आहे आणि देवाच्या भक्तीमध्ये सहभागी होते. प्रेज द लॉर्ड. आणि ते नियमित ही बाब सुरू राहण्यात असताना आपल्याला काही गोष्टीकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. आता आपण जर बघितलं दाविदाकडे तर तो काही साधू संन्यासी नाहीये, तो काही शास्त्र आणि संदेष्टा पण नाहीये. तो निश्चितच इस्रायलाचा राजा आहे. परंतु तो राहण्याचं स्थळ कोणतं म्हणतो, मी परमेश्वराच्या मंदिरात वस्ती करीन. प्रेज द लॉर्ड. का बरं असं तो बोलतो? कारण की त्याला या गोष्टीची जाणीव आहे, मी कुछ भी नाही, मी कोणी नव्हतो, मी साधा मेंढपाळ होतो. परंतु त्या परमेश्वराने मला त्या सिंहासनावर बसवलं, जो सिंहासन म्हणजे दाविदाचं सिंहासन म्हणून ओळखलं जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यावर मसीहा बसणार आहे. त्या सिंहासनावर परमेश्वराने मला बसवलेलं आहे आणि त्या सिंहासना मला जर बसवत आहे तर हे सिंहासन जे यरुशलेमचं सिंहासन आहे ते काही काळापर्यंत मर्यादित राहील. परंतु ते सिंहासन जे आहे, जे दाविदाचं सिंहासनच्या बद्दल जो परमेश्वर म्हणतो ते युगानुयुगाचं सिंहासन आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यावर मी बसलेलो आहे आणि ते सिंहासन यरुशलेमच्या राज निश्चितच त्या सिंहासन त्या निश्चितच महालात नाही तर ते आहे मंदिरामध्ये. प्रेज द लॉर्ड. आणि येणार दिवसात तो मसीहा, तो तारणारा येणार आहे आणि तो दाविदाच्या त्या सिंहासनावर युगानुयुग बसणारा राजा म्हणून बसणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस. आणि त्यामुळे दाविद आता हे नाही म्हणत की माझा राजाचा विस्तार कर, कारण की त्याला माहित आहे की राष्ट्र परमेश्वराचा आहे, विस्तार करणं पण त्याचं काम आहे. तो हे म्हणत नाही की मला खूप सारं धन संचय दे, मला धन समृद्धी दे, नाही. कारण की त्याला माहित आहे सर्व जगातले समृद्धी आणि धनाचा उत्पन्न करता, निर्माण करता आणि पुरवठा करता यावेळी रे माझा परमेश्वर आहे. संरक्षणाची पण त्याला भीती नाही, कारण की त्याला माहित आहे की माझा देव, माझा परमेश्वर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. त्याच्या आज्ञाशिवाय, त्याच्या निश्चितच परमेश्वर शिवाय कोणी देखील राजा जरी माझ्यावर आक्रमण करल तरी देखील विजय हा आमचाच आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियानो, घाबरू नका. आक्रमण होत राहणार, युद्ध चालू आहे. जोपर्यंत येशूचं आगमन होत नाही, जोपर्यंत पवित्र आत्मा आम्हामध्ये या जगामध्ये वस्ती करत आहे, हे युद्ध सुरू राहणार आहे. परंतु एक काळ असा येणार आहे की आम्हाला प्रभू अंतराळात घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या सिंहासनाच्या समोर आपण सर्वजण उभे राहणार आहोत आणि जी वर्शिप आज आपण केलेली तशीच वर्शिप साठी आपले हात उभारलेले असणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की हम सियोन के निवासी आहे. प्रेज द लॉर्ड. सियोन देश हमारा है देश. परंतु या जगामध्ये राहत असताना पहिले आपल्याला लढण्याची गरज आहे. तिथे तर लढायची काही गरज नाही, कारण की विजयी लोक सियोन मध्ये जाणार. प्रेज द लॉर्ड. पराभूत लोक ते या जगामध्येच राहून जाणार आहे. आणि अशा समय
या युद्धाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा प्रेषितांचे कृत्य 13वा अध्याय, आता आपण वचन पटापट काढूया, हायलाइट करा, अंडरलाईन करा. खूप जास्त वचन आहे, 3 ते 4 वचन मी घेणार आहे आणि आपण प्रभूच्या मेजापाशी येणार आहोत. प्रेषितांचे कृत्य 13वा अध्याय 22व्या वचनामध्ये परमेश्वर आपल्या सेवकाबद्दल काय म्हणतो बघूया. म्हणा, सगळेजण म्हणा, दावीद मला माझ्या मनासारखा मिळालेला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईन. प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो तुम्ही या जगाचे अधिकारी आहात, तुम्ही या जगातले याजक आहात. कोणाला म्हणतो? नुसतं दाविदाला नाही, आज आपल्याला देखील तेच याजकत्व दिलेलं आहे, ते अधिकार पद दिलेलं आहे. ज्या प्रकारे दाविदासाठी त्यांनी हा निश्चित स्टेटमेंट केलेला आहे, त्याचप्रमाणे तो तुम्हाला आम्हाला देखील म्हणतो की तुम्ही आपण त्याच्या मनासारखे लोक आहोत जे देवाने वेगळे केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्याबद्दल तो म्हणतो की तो म्हणजे आपण बसलेले प्रत्येक भक्त त्याचे इच्छा आणि मनोरथ सिद्धीस नेणारे लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना वाटतं की मी देवाची इच्छा मनोरथ पूर्ण करण्यासाठी आज मंदिरामध्ये आहे. यस प्रिया, हात उभं करणं सोपं आहे, परंतु हातामध्ये जर पवित्र शास्त्र आहे आणि आचरणामध्ये जर त्याच्या आज्ञा आहे तरच सिद्धीस जाणार आहे. रिपीट करतो, हातामध्ये पवित्र शास्त्र, त्याच्या आज्ञा, त्याचे वचन आमच्या हृदयावर कोरलेले आहे. आमचं उठणं बसणं चालणं फिरणं देवाच्या योजनेरूप आणि आज्ञारूप आहे. तर मग मला सांगू द्या की देवाची इच्छा व मनोरथ पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आणि मला कोणी रोखू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि जे असे करतात ते निरंतर, नुसतं मंदिरातच नव्हे तर निरंतर देवाचं मनोरूप बघत राहतात. दाविदाला आणि त्या काळातल्या लोकांना असं वाटत होतं की मंदिरामध्येच देव आहे, कारण की ते यरुशलेमच्या मंदिराला अतिशय पवित्र मंदिर समजत होते आणि देव तिथून शकेनामधून त्यांची भेट घेत असे. परंतु आज आमच्या हृदयामध्ये येशूचं मंदिर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या मंदिरामधून देव नियमित तुमची आणि माझी भेट घेतो. आपल्याला त्या मंदिरामध्ये निश्चितच येशू भेटत असताना घरी गेल्यावर काय? हो प्रियानो, घरी देखील देव तुम्हाला आणि मला सोडत नाही. तो तिथे देखील तुमच्या आणि माझ्या भेट घेण्यासाठी, दर्शन देण्यासाठी त्याचं मनोहर रूप आम्हाला प्रदर्शित करतो आणि या उपवास समयामध्ये तो अद्भुतरित्या करत आहे. हा तुम्हाला आणि मला विश्वास हवा. कारण की आपण जर प्रार्थना करत नाही, आपण एकटे बसून एकांतामध्ये त्याच्या सहभागितेमध्ये जात नाही, वचन वाचतो परंतु त्याच्यावर मनन चिंतन करत नाही, उपवास करतो परंतु काम आणि व्यवसायामध्ये इतके मग्न आहे की प्रार्थनेसाठी, गुडघ्यावर येण्यासाठी, कौटुंबिक भक्तीसाठी, घरोघरी प्रार्थनेसाठी, मंदिरात होणाऱ्या निरंतर भक्तीसाठी आम्हाला वेळ नाही, तर विसरून जा. सैतानाचा लढाच तुम्हाला दिसणार आहे, येशूचा विजय तुम्हाला दिसणार नाही. प्रेज द लॉर्ड. परत रिपीट करते, सैतानावर लढत 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 आपण खचून जाणार, कारण की मनुष्याची ताकद नाही, बळ नाही की न तर आपण जगाशी लढू शकतो, तो त्यांचा अधिपतीशी तर काय प्रश्नच नाही. कारण की या दिवसामध्ये सर्वत्र ख्रिस्ती समाजावर जे अटॅक होत आहे, ख्रिस्ती समाजावर जे हल्ले होत आहे, त्याकडे जर आपण बघितले तर कुठे देखील रस्त्यावर नाही, कुठे देखील मोर्चे नाही, कुठे देखील आक्रमणचा प्रतिक्रमण दिसून येत नाही. सर्वत्र एकच गोष्ट दिसते, प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. कालच आपण रात्री संदेश उशिरा ऐकला की मंडळी एकत्र येऊन काय करत होती? कोणासाठी प्रार्थना करत होती? पेत्रासाठी. प्रेज द लॉर्ड. पेत्रासाठी प्रार्थना करत होते. प्रेषितांच्या कृत्यामध्येच काल रात्री आपण अभ्यास केला. आणि काय झालेलं आहे? परमेश्वराने काय केलेलं आहे? त्याच्या बेड्या मोडल्या, जेलचे द्वार उघडले आणि तो परत एक बार कुठे आला? पळून गेला का तो? आता मला सोडलं, आता चलो मैं किधर भी भाग जाता हूं. नाही, हेरोदाची दृष्टी होतीच त्याच्यावर. सकाळी त्याला निश्चितच मृत्यूदंड होणार होता, तलवारीने त्याला छेदणार होतं याकोबाप्रमाणे. परंतु घडलं काय? तो सर्वात प्रथम जिथे प्रार्थना चालू आहे त्या मंडळीमध्ये गेला. प्रेज द लॉर्ड. का गेला? कारण की त्याला माहित आहे की मंदिर जी जागा आहे, जिथे एकत्ररित्या सहभागिता सुरू आहे, तिथे माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेमुळे माझे बंधन तोडले झाले. प्रेज द लॉर्ड. यस प्रियानो,
या दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या लेकरामध्ये कोणतेही बंधन असो, मंदिरामध्ये, मंडळीमध्ये नियमित प्रार्थना सुरू आहे. प्रेज द लॉर्ड. काही जण म्हणतात पाळक साहेब माझ्या ह्याच्यासाठी प्रार्थना करा, त्याच्यासाठी. मी नेहमी म्हणतो अहो करू प्रार्थना, पण त्याला तर मंदिरात घेऊन या ना. अनेकदा व्यक्ती घरी असतो, व्यक्ती नोकरीवर असतो, व्यक्ती इतरत्र बिझी असतो आणि आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तुम्हाला देवासाठी वेळ नाही, कोणत्या तोंडाने मी त्यांच्यासाठी प्रार्थना करू? तो म्हणतो मला काम पाहिजे, तो म्हणतो मला फिरायला पाहिजे, तो म्हणतो मला एंटरटेनमेंट पाहिजे, तो म्हणतो मला मौज मजा करायचं, आणि तो म्हणतो मला व्यसन आणि मजा करायची, आणि साहेबांनी प्रार्थना करून त्याला मुक्त करा. नो प्रियांनो, या दिवसामध्ये आपण उपास आणि प्रार्थना करत असताना देवाने ऑलरेडी कार्य आरंभ केलेले. प्रेज द लॉर्ड. त्याला, त्या व्यक्तीला, त्या घरातल्या परिस्थितीला देवासमोर आणा, मंदिरामध्ये आणा, परिस्थिती बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड. परिस्थिती बदलणारा मी नाही, परिस्थिती बदलणारे मंडळीची प्रार्थना, ती प्रार्थना देव ऐकतो आणि तुम्हाला मुक्तता, तुम्हाला टेन्शन पासून, डिप्रेशन पासून, एन्झायटी पासून मुक्तता देव देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे ही जी लढाई जी आहे, जी आरपार की लढाई ज्याला म्हणतो, कदाचित आपल्याला असं वाटतं की आता या लढाईमध्ये मी संपणार, माझं डोकं काम करत नाही, माझी बुद्धी काम करत नाही, माझं चित्त थाऱ्यावर नाही, मी आपलं ढकलतो एक एक दिवस, वीकेंडची वाट बघतो, त्यानंतर मला थोडं रिलॅक्स वाटतो. परंतु जेव्हा मंडे येतो परत एक बार माझे हातपाय गळून जातात, कारण की मला माहिती आहे परत एका युद्धासाठी मला उभं राहायचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आणि मी असताना देव परत एक बार दाविदाला म्हणतो, आणि दाविदाकडे दृष्टी लावून म्हणतो की तू माझा निवडलेला अभिषेक्त आहे. प्रेज द लॉर्ड. का अभिषेक्त? कारण की तू माझी मनोरथ इच्छा पूर्ण करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, आज जेव्हा आपण त्याच्या वचनाकडे बघत असताना आपण म्हणा की ते दावीद राजा होता, परंतु जेव्हा दाविदाच्या पास्ट कडे बघतो, त्याच्या भूतकाळाकडे बघतो, आपल्याला दिसतं की हा राजा जरी असला, जरी तो देवाच्या वचनात जरी झाला, तरी तो देखील पतन पावलेला आहे. आत्ताच आपण आळीपाळीने कोणतं स्तोत्र वाचलं? 51 स्तोत्र. आणि त्यामध्ये राजा दावीद काय म्हणतो? दुसऱ्या वचनामध्ये, माझे पाप व माझे दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप माझ्यापासून दूर करून मला निर्मळ कर, कारण की मी आपले अपराध जाणून आहे. काय अपराध केले होते त्यांनी आपल्याला माहिती आहे, या टायटल मध्ये दिलेलं होतं 51च्या, की त्यांनी बेशेबेबरोबर जे काही अत्याचार केलेले आहे, जे काही व्यभिचार केलेले, त्याच्या पतीला निश्चितच त्याने टार्गेट करून मृत्यूच्या द्वारापर्यंत पोहोचलेले. आणि एक निश्चितच नाथान नावाचा संदेश येऊन म्हणतो त्याला, दाविदा, एक गरीबाच्या घरामध्ये एक लहान मेंढा होता, परंतु तो मेंढा त्या श्रीमंत व्यक्तीच्या नजरेत आला. त्याच्याकडे भरपूर मेंढे होते, परंतु तो म्हणे नाही, या गरीब व्यक्तीचा मेंढाच मला हवा आहे. त्या मेंढ्याला त्याने हिसकावून घेतलं, त्याचा वध केला आणि पार्टी केलेली आहे, एन्जॉय केलेला आहे. आणि दावीद चिडतो, सिंहासनावर उभा राहतो. कोण आहे असा व्यक्ती? असा कोण व्यक्ती आहे जो या मेंढ्याला धरून, या मेंढ्यावर, गरीब व्यक्तीवर अत्याचार करणारा आणि अशा प्रकारे या गरीबावर निश्चितच अशा प्रकारे वक्रदृष्टी ठेवणारा आहे, त्याचा निश्चितच वध व्हायला पाहिजे. नाथान संदेश म्हणतो तो तू आहे, तो तू आहे. आणि दाविदाचे लगेच नेत्र उघडतात. बघा, संदेष्टा बोलतो आणि परमेश्वर नेत्र उघडतो. प्रेज द लॉर्ड. यासाठी मंदिरात येणं, पवित्र शास्त्र वाचणं अतिशय गरजेचं आहे, कारण की आम्ही जेव्हा त्याच्या सानिध्यात येतो, जेव्हा पावित्र्यात येतो, तेव्हा परमेश्वर देव आमचे नेत्र उघडतो आणि आमचे दोष आम्हाला दिसू लागते. दावीद इथे म्हणतो की परमेश्वरा, मी आपले अपराध जाणू नये, पण हे माप तुझ्या समोर काय आहे? नित्य आहे. रोज रोज मी पाप करतो. दावीद या वधाच्या नंतर आता स्वतःचा वध करून नाही घेत. त्यांनी काय म्हटलं, जो करतो त्याला खलास करा, पण तो आता तो करतोय का? तसं नाही. परमेश्वराला ते हवं नाही. परमेश्वराला माहित आहे की शरीराचा वधापेक्षा आत्माचा वध भयानक आहे. ज्याला निवडलेला आहे त्याला तो वारंवार संधी देतो. प्रत्येकाला, तुम्हाला आणि मला देखील वारंवार संधी देतो. परंतु करण्याचं काय आहे? दाविदाप्रमाणे आपण म्हणत आहे 5व्या वचनामध्ये, मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पापी आहे. पहा, अंतर्यामाशी सत्यता तुला आवडते, माझ्या अंतर्यामाला
ज्ञानाची ओळख करून दे. प्रेज द लॉर्ड. मी जन्मताच पापी आहे, हो माझी वृत्ती पापी आहे, परंतु आज प्रभू वचनाच्या मेजापाशी येत असताना, माझे अंतःकरण हृदय तुझ्या समोर खुले होत असताना, परत एक वार वचन माझ्या हृदयाला भिडत असताना, परत एक वार तुझे नेत्र माझ्या जीवनाला तपासत असताना, माझे स्कॅनिंग करत असताना, परमेश्वर तुला जे पाप दिसत आहे ते देखील तू क्षमा कर. आणि मला माहित आहे ते पाप देखील मी क्षमा मागतो. माझ्या अपराधांची, पापांची तू काय कर, क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. आणि आजची भक्ती हीच आहे की तुम्हाला आणि मला निश्चित देवाच्या चरणी लीन आणि नम्र होऊन क्षमा मागायची, तरच ही वेदी आणि ही विधी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आशीर्वादी ठरणार आहे. प्रेज द लॉर्ड. या प्रायश्चिताच्या प्रार्थनेनंतर, शुद्धतेच्या प्रार्थनेनंतर, स्तोत्र 51 नंतर परमेश्वराने त्याला परत एकदा क्षमा केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि ही क्षमा करत असताना आपण एक बाब लक्षात ठेवा की परमेश्वराने त्याला क्षमा का केली. तो तर स्वतः म्हणत होता की मी तर फार मोठा अपराधी, त्या व्यक्तीला मृत्यूदंड द्या, आणि त्या अर्थी त्यालाच मृत्यूदंड मिळायला पाहिजे होता, परंतु परमेश्वराने तरी देखील त्याला क्षमा केली. त्याचं कारण एकच आहे की देव आम्हावर प्रीती करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देव आम्हावर प्रीती करतो, देव आम्हावर प्रेम करतो. आम्ही कितीही चुकलो, आम्ही त्याच्यापासून कितीही लांब गेलो, परंतु त्याच्या रक्ताची खंडणी भरून तुम्ही आणि मी विकत घेतलेले त्याचे पात्र आहोत. आणि त्यामुळे परत एक वार आत्म्याच्या द्वारे तो आम्हाला अलर्ट करतो, इशारा देतो, आणि परत एक वार तो शिक्का तो पिता आणि पुत्राच्या नावावर प्रत्येकाला मारून या जगाच्या कोणत्याही संकटापासून त्याला मुक्त करण्यासाठी देवाने तुम्हाला विभक्त केलेले आहे. तो शिक्का मारून परत एक वार तो तुम्हाला पुत्र आणि कन्या म्हणून उभा करतो. आणि यासाठी प्रियांनो, आज आपण देवाच्या प्रीतीकडे लक्ष लावूया. आणि 1 कोरिंथ 2 अध्याय आणि 9 वचन आपण सर्वजण वाचूया. संत पौल 1 कोरिंथ 2 अध्याय आणि निश्चित 9व्या वचनामध्ये काय म्हणतो. डोळ्याने काही बघितलेलं नाही, कानाने ते ऐकलेलं नाही, त्याच्याबद्दल कोणी देखील कल्पना देखील केली नाही, ती गोष्ट देवाने काय केलेली आहे, काय केलेली आहे, माणसाच्या मनात जे आलेने ते प्रीती करण्यासाठी देवाने सिद्ध केलेली आहे. हे जे काही होतं देवाची योजना, जे आज आपण प्रभुवचनाच्या आपण म्हणणार आहोत की तुझ्या स्मरणार्थ येशू आम्ही हे सगळं काही करत आहोत. येशू म्हणतो माझ्या स्मरणार्थ मी येऊपर्यंत ते करा. त्याच्याबद्दल कोणालाही बुद्धी कल्पना सुद्धा नव्हती ते कार्य घडलं. आणि जर कल्पना असती तर सगळ्यात पहिले कोणाला कळालं असते, सैतानाला कळालं असतं. ह्याच्या अगोदरचं वचन वाचा, 7वं वचन आणि 6वं वचन परत वाचा. यस, हे आम्हाला असं दिसतं की हे गुढ आणि ज्ञान जे 8व्या वचनामध्ये मी परत वाचतो, हे त्या युगातल्या अधिकारातले कोणाला देखील कळाले नव्हते. कारण की त्यांना जर ते कळालं असते, काय कळालं असतं की येशू जर वधस्तंभावर गेला तर अखिल जगाचा तारणारा म्हणून उभा राहणार आहे. तो जर पाप घेऊन मरण पावला तर त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे सगळ्यांना पुनरुत्थान प्राप्त होणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही मेले असला तरी जगाल ही अभिवचन प्राप्त होणार आहे. आणि ही बाब सैतानाला माहित नव्हतं. परत एकदा मी वचन 10 वाचतो आणि त्यामध्ये लिहिलेलं वचन 8 वाचतो की युगाच्या अधिकार कोणालाही कळाले नव्हते, कारण त्यांना ते कळाले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते. वधस्तंभावर खिळले. सैतानाला वाटलं की याला वधस्तंभावर मारलं म्हणजे मी विजय होईल, माझा विजय होईल. आणि त्यामुळे त्यांनी सर्वदा येशूला पराभूत करण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्याच्या शरीरावर अटॅक करून त्याला मृत्यूपर्यंत जरी नेलं तरी देखील
प्राण देणे आणि घेण्याचा अधिकार माझ्याकडे हा तो विसरला. येशूला कोणी देखील मारू शकत नाही, इव्हन मृत्यू देखील येऊ शकत नाही. का नाही येऊ शकत? कारण की ज्यांनी पाप केलेले त्यांच्यावरच मृत्यू येईल. पापाचं वेतन काय आहे? पापाचं वेतन काय आहे? येशूने पाप केलं होतं का? त्यामुळे मरणाचा काही प्रश्नच येत नव्हता. परंतु जेव्हा तुमचे आणि माझे पाप त्याच्यावर लादण्यात आले, तेव्हा पित्याचा क्रोध उतरला आणि त्याला मरण प्राप्त झालं. कोणासाठी प्राप्त? कोणाचे पाप होते त्याच्यावर? त्याचे स्वतःचे होते का? कोणाचे पाप होते? आमचे, मनुष्याचे पाप. आणि त्यामुळे पित्याच्या क्रोधाचा प्याला त्याच्यावर उतरलेला आहे आणि क्रोधाच्या प्याल्यामुळे त्यांना मरण आलेलं आहे. परंतु ते मरण जे होतं ते कोणावर यायला पाहिजे होतं? आमच्यावर. आमचं मरण त्यांनी वधस्तंभी घेतलं. त्यामुळे तुम्हाला आणि मला येशू बरोबर विजय प्राप्त झालेला आहे. आणि सैतानाचं काय झालं मग? सैतानाला उत्पत्तीमध्ये लिहिल्याप्रमाणे आपल्या पायाखाली ठेचलेला आहे. स्त्रीची कन्या, स्त्रीचे मुलं हे तुझ्या पायाखाली ठेचतील. आणि हे विजय कोणाला प्राप्त झालेला आहे? तुम्हाला आणि मला प्राप्त झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज प्रियांनो, ही प्रीती देवाने आणि तुमच्यावर केलं असताना आता देव आम्हाला विचारतो की तुम्ही माझ्यावर प्रेम करता. परत एकदा रिपीट करते, लक्ष देऊन ऐका. तुम्ही माझ्यावर प्रेम करता का? आणि पुढचा प्रश्न, करतात तर का करतात? तुम्ही माझ्यावर प्रेम का करतात? पिता आपल्यावर प्रेम करतो. येशू त्याचा एकुलता एक पुत्र, तो देखील आमच्यावर प्रेम करतो आणि त्याने सर्वोच्च गोष्ट म्हणजे प्राण आमच्यासाठी दिले. आता त्याने आपलं कार्य पूर्ण केले 2000 वर्षापूर्वी. आता यापुढे तुम्ही आणि मी त्याचं कार्य करणारे, त्याचे निवडलेले दास व सेवक झालेला आहोत. तो तर आमच्यावर प्रीती करतो. आम्ही त्याच्यावर प्रीती का करतो? आणि आज आम्हाला ही गोष्ट वारंवार आपल्याला कळतं की आम्ही जे आहोत ते स्वार्थी प्रीती करतो. मंदिरामध्ये येतो, पाळक साहेब फार टेन्शन आहे हो, घरामध्ये लय प्रॉब्लेम आहे हो पाळक साहेब, पण आई येतो आम्ही. अनेकांच्या नोकऱ्या कमी आहे, पगार कमी आहे, मग ते पगारासाठी नोकऱ्यासाठी देवाकडे येतात. अनेकांच्या घरामध्ये सैतानी हल्ले, मग ते त्या मंदिरामध्ये येतात. अनेकांच्या घरामध्ये निश्चितच भीती आहे की उद्या मी मेलो तर माझं काय होईल. माझ्या मुलांना येणाऱ्या दिवसामध्ये बाप्तिस्ममध्ये यायचं, त्यांचा विवाह व्हायचा, लग्न व्हायचं, अंत्यक्रिया व्हायची, चला मंदिराला चला. पाळक साहेब मग ऐन वेळेस कब्रस्थानाचा चढवतात. बरोबर. तर ही बाब घडते. त्यामुळे पाळक साहेब म्हणतात लग्न लावणार नाही, दाखवा तुमचं सर्टिफिकेट. आणि मग आपली गाडी नडते म्हणून चला बाबा चर्चला. हे म्हणून आपण चर्चला जाणार आहे, म्हणतो मी देवावर प्रीती करतो. परंतु प्रश्न आहे की आमची प्रीती स्वार्थी प्रीती आहे. आम्ही जी प्रीती करतो ते काहीतरी मला मिळावं यासाठी प्रीती करतो. आणि वचन काय सांगतं? घेण्यापेक्षा देण्यामध्ये श्रेष्ठता. पित्याने आपलं कार्य केलं, पुत्राने आपलं कार्य केलं, त्याने सर्वोत्तम गोष्ट तुमच्या आणि माझ्यासाठी दिली. आता तुम्ही आणि मी त्याला काय देणार आहोत आणि काय देऊ शकतो हा प्रश्न आहे. देवाकडे काही कमी नाही, पण तो तरी देखील तो तुमच्या आणि माझ्या हृदयाच्या दार ठोकतो. प्रेज द लॉर्ड. कारण की अगोदर त्याने आमच्यावर प्रीती केली म्हणून आम्ही त्याच्यावर प्रीती करतो, असं पवित्र वचन आम्हाला सांगतं. प्रेज द लॉर्ड. कोणी पहिले प्रीती केली? तो म्हणा हो बरोबर आहे पाळक साहेब, 2000 वर्षापूर्वी तर तो पहिलेच असणार ना. हा 2000 वर्षा अगोदर कोण पैदा झाला आमच्यामध्ये? त्याने अगोदर 2000 वर्षापूर्वी प्रीती केली नाही प्रियांनो. ते 2000 वर्षापूर्वी जी प्रीती केली ती आज पण आहे आणि या समय देखील आहे. प्रेज द लॉर्ड. तो प्रीतीने आम्हाला बोलावतो, तो प्रीतीने आम्हाला कवटाळतो, तो प्रीतीने म्हणतो तू माझा पुत्र आहे, तू माझी कन्या आहे. तो जसं इस्रायली लोकांसाठी अश्रू ढाळतो त्याप्रमाणे आमची परिस्थिती वागवून देखील तो रडतो. शाऊला शाऊला तू का माझा छळ करतो? शाऊलाला प्रश्न पडला, मी कुठे छळ केला? तू कोण आहे? तो म्हणतो मी ही मंडळी आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बघा आज देखील देव आपलं नाव घेऊन म्हणतो, आपलं नाव घेऊन म्हणतो हे माझे आहे. सैताना परिस्थिती हा हे माझे आहे आणि यांच्यावर छळ करण्याचा अधिकार नाही. परंतु आपण म्हणतो का येशू माझा? आपण आपला हात रोखतो. तो श्रीमंत व्यक्ती, तो तरुण त्याच्याकडे आला, तो सगळ्या आज्ञा पालन करत होता. हे 10च्या 10 आज्ञा नियमशास्त्र सगळं पाळत होता.
आणि देवाने त्याच्याकडे बघितलं, येशूने त्याच्याकडे गेला आणि प्रीती केली. असं वचन सांगतं. त्याचे जे काही रिपोर्ट त्यांनी बघितले, त्यांनी जे काही सांगितलंय त्याच्या हृदयातून त्यांनी बघितलं की खरोखर हा धार्मिक व्यक्ती आहे, हा शास्त्रातल्या सर्व आज्ञा पाळतो आणि हा उत्तम चरित्र आणि नैतिकता जपणारा व्यक्ती आहे. मग येशूने एकच म्हटलं की जे काय आहे ते तू गरिबांना विक आणि माझ्या मागे. लगेच तोंड उतरून गेलं, लगेच तोंड उतरून गेलेला आहे. का? तो निघून गेलेला आहे. कारण की तो काय लिहिलेलं आहे पुढे? फार श्रीमंत होता. तो फार श्रीमंत. यस, जगामध्ये तुमची आणि माझी श्रीमंती काय? आता मी विचारतो. तुम्ही म्हणा पाळता आम्ही तर श्रीमंतच नाही, हमारे पास किधर धन आणि पैसा आहे. परंतु लक्षात ठेवा, काही लोकांची श्रीमंती त्यांचा मोबाईल आहे, त्याच्यामध्येच त्यांचं मन गुंतलेलं आहे. काही लोकांची श्रीमंती संसार आहे, संसारातच ते गुंतलेले आहे. काही लोकांची श्रीमंती एंटरटेनमेंट, मौज मजा आहे, त्याच्यात ते गुंतलेले. काही लोकांची श्रीमंती रडणं, हे प्रॉब्लेम, हे झालं ते झालं बाई माझं, असं झालं बाई माझं, तसं झालं, असं झालं तसं, रडगाणं चालू, ही त्यांची श्रीमंती आहे. त्याच्याशिवाय त्यांना दिवस चांगला जात नाही, करमत नाही. ते सगळीकडे जातात आणि तेच बोलतात आमचं असं झालं, आमचं माझा नवरा असं, माझी बाई, आणि ह्या सगळ्या प्रकारचे कंप्लेंट त्यांचं जीवन आहे. येशू म्हणतो ह्याला सोड आणि माझ्या मागे. आणि आपण म्हणतो नाही नाही नाही, इसको छोड़ दिया तो फिर हमारी जिंदगी में रहेच क्या गया. हो प्रियांनो, येशूच्या वधस्तंभ घेऊन झालं, त्याला अनुसरायचं आहे तर आत्मत्याग करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जे आवडतं पण ते देवाला आवडत नाही, ती गोष्ट तुम्ही त्याग करा. देव तुम्हाला आणि मला भिकारी बघू इच्छित नाही. या तरुणाला देखील भिकारी असं म्हणावं निश्चितच त्याची इच्छा नाही. परंतु प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की देवाला माहित आहे की तुम्ही जेव्हा मंदिरात येतात, आम्ही जेव्हा मंदिरातून इथे बसतो, अद्याप देखील काही गोष्टी जे आहे ते वचन ऐकण्यापासून हृदयापर्यंत शिरण्यापर्यंत अडखळ निर्माण करतात. त्यांना असं वाटतं पळक साहेब अच्छा तो बोल रहे हैं लेकिन अंदर मत जाने दो भाई, अंदर गया ना मेरे में परिवर्तन हो गया तो मैं बर्बाद हो जाएगा. आज जाऊच देत नाही. ते एका कानातून ऐकतात, दुसऱ्या कानातून काढून टाकतात, कारण की त्यांना जग व जगातल्या गोष्टीच प्रिय आहे. आज ते आलेले यासाठी की प्रभू वचनाच्या वेदीचे आहे, ते आले यासाठी की पवित्र महिन्यामध्ये प्रभू वचन आम्हाला घ्यायलाच पाहिजे. हो प्रियांनो, विधी परंपरा सगळं काही तुम्ही पाळा, परंतु येशू जेव्हा तुम्हाला पिन आउट करत आहे की बघ हे प्रॉब्लेम आहे तुझे, तर सर्वात पहिले दाविदाप्रमाणे कबूल करणं की प्रभू मी चुकलेलो आहे, प्रभू माझ्यामधले अधर्म आणि पाप आहे, आज ते तुम्हाला दाखवत आहे तर मग मी ते सोडणार. प्रेज द लॉर्ड. आणि जे सोडतात त्यांच्यावरच कृपा होते, त्यांच्यावरच कृपा होते. हो प्रियांनो, आमच्याकडे नवीन गाडी आली, आमची 4 व्हीलर होती आणि आपल्याला माहिती आहे ही दुसरी तिसरी गाडी होती माझी, पण ती गाडी जास्त वापरण्यात येत नसे, कारण की हर्ष लहान होता आणि आमच्या सिटीमध्ये एवढे जागाच नाही गाड्या काढायच्या आणि लावायच्या. आणि मग अनेकदा आमच्या शेजारी म्हणत असे की सर जरा गाडी देतात का, आम्हाला इकडे जायचं, आम्हाला तिकडे जायचं. आता नवीन गाडी आपण कोणाला देतो का? त्यात 4 व्हीलर आहे, परंतु ती गाडी आम्ही सहज देत होतो की चलो घेऊन जा बाबा, घेऊन जा ती गाडी. मग हर्ष 18 वर्षाचा झाला, आता तो सर्वत्र गाडी चालवतो ओजस. त्या गाडीवर आपली प्रीती आहे, ती गाडी आपली आवडतीये, त्या गाडीचं काही पण नुकसान होऊ नये आपल्याला माहिती आहे. परंतु जो व्यक्ती आपल्याशी मागत आहे त्याच्यावर जर आपलं जास्त प्रेम आहे तर आपण गाडी त्याला सहज देणार. प्रेज द लॉर्ड. चल तू माझा आवडता व्यक्ती, चालव गाडी बाबा, ही गाडी तू चालव, कारण की मला विश्वास आहे की तू योग्य प्रकारे गाडी चालवशील, जाशील आणि परत सुखरूप गाडी घेऊन येशील. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, देवाचं राज्य त्याने तुम्हा आणि माझ्यामध्ये दिलेलं आहे, देवाने विश्वासाने दिलेलं आहे. जरी आपण बघतो आदम आणि हव्वाने देवाचं राज्य गमावलं, त्याने जो अधिकार त्याला दिला होता, जो अधिकाराच्या द्वारे एदेन बाग आणि जगावर त्याचा सर्व प्रकारचा अधिपत्य किंवा जबाबदारी दिली, त्यांनी कोणाच्या हातात दिली? सैतानाच्या हातात दिली. आणि त्यामुळे त्याची हकालपट्टी झालेली आहे. आणि आजवर ते जे अपराध आहे, आज्ञाभंगाचे अपराध, त्यामध्ये आपण पोळले जात आहोत. पण देवाने सर्वात प्रिय गोष्टी इतकेच नव्हे तर देव देखील आपला एकुलता एक पुत्र देखील आम्हाला दिला. प्रेज द लॉर्ड. का दिला हो आपल्यासाठी? हा प्रश्न जर विचारला तर आम्ही तर पापी आहो, आम्ही अयोग्य, आम्ही दुबळे आहो, आमच्यामध्ये योग्यता काही देखील नाही.
तरी देखील देवाने आम्हासाठी दिलेला आहे तो. प्रेज का दिलेला आहे? कारण की त्याला विश्वास आहे की या पुत्राच्या आगमनाच्या नंतर निश्चितच या लोकांमध्ये बदल घडल, कारण की देव त्यांच्यामध्ये उतरून आलेला आहे. परंतु यहुदी लोकांनी त्या देवाला देखील जुमानलं आणि मानलं नाही. यरुशलेम यरुशलेम, संदेश त्यांचा नाश करणारा, घात करणारा यरुशलेम, जसे कोंबडी आपल्या पिल्लांना पंखाखाली घेते तशी माझी देखील इच्छा तुझी, तुम्ही सुरक्षित राहावं, माझ्या पंखाखाली सुरक्षित राहावं, माझ्या आश्रयाखाली. परंतु तुमची इच्छा नव्हती आणि तुम्ही नुसतं पंखाच्या बाहेर पळाला नाही तर त्या कोंबडीचाच घात करून टाकला. त्या कोंबडीचाच तुम्ही घात करायला बघितलं. त्यामुळे आता जोपर्यंत प्रभूच्या नावाने येणारा हा म्हणणार नाही माझ्याबद्दल, तोपर्यंत मी तुमच्याकडे परत फिरणार. आणि आज देखील इस्रायल जरी त्याची प्रथम संतती असली तरी देखील त्याची दृष्टी विश्वासणारे म्हणून तुमच्या आणि माझ्यावर आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे आता देवाला हवं तरी काय? देवाला एकच हात, तर तुम्ही माझ्यावर प्रीती करता तर तुम्ही माझ्या आज्ञा पालन. मी हर्षला नेहमी जाताना म्हटलं, बाबा गाडी तुला देतो पण स्पीड मध्ये चालू नको, लीट लक्ष देऊन चालव, व्यवस्थित इकडे तिकडे पाहून चालव, म्हणजे तू सुरक्षित जातील आणि सुरक्षित येतो. तो माझा आज्ञा पालन करतो त्यामुळे तो सुरक्षित जातो आणि सुरक्षित येतो. याच प्रियांनो, तो अधिकार जो आहे, जी अथॉरिटी ती तुम्हाला आणि मला दिलेली आहे, ती केव्हा यशस्वी होणार आहे? जेव्हा आम्ही आज्ञा पालन करणार. म्हणजे प्रीतीमध्ये काय लपलेलं आहे? आज्ञा पालन लपलेलं आहे. आम्ही म्हणतो आम्ही प्रीती करतो आणि त्या मुला तरुण मुलासारखं आज्ञा पालन न करता तोंड फिरून निघून जातो, तर कशी प्रीती आहे? नाही आहे. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली आणि पुत्राने देखील आम्हावर एवढी मोठी प्रीती केली म्हणून काहीतरी दिलं. आम्ही द्यायला मागे पुढे बघतो. आणि आज परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडे बघत असताना उत्पत्ती 22:2 मध्ये परत एक वार अब्राहमाच्या त्या घटनेच्या मुळे, इसाकाच्या त्या घटनेच्या मुळे काय घडलेले? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसाक याला घेऊन मोरिया देशात जा. तुझा एकुलता एक पुत्र. आपल्या सर्वांना माहिती आहे की उत्पत्ती 22:2 मध्ये इसाक हा एकुलता एक पुत्र होता का? त्याच्यापेक्षा मोठा पण एक होता. काय नाव होतं त्याचं? काय नाव होतं त्याचं? हा दुसऱ्या नंबरचा पुत्र होता, परंतु सारापासून जन्मलेला. सारेला म्हटलं तर तुझ्यापासून मी एक पुत्र देईन. प्रेज द लॉर्ड. आणि तेवढी मोठी संतती की आकाशाच्या ताऱ्यांच्याकडे बघ, पृथ्वीच्या वाळूच्या कणांच्याकडे बघ, तेवढी मी संतती वाढल. पण कोणापासून? सारापासून. आणि आपल्याला असं दिसतं की तो एकुलता एक पुत्र घे आणि जा, माझ्यासाठी तू बलिदान कर. आणि तो गेला. प्रेज द लॉर्ड. का गेला तो? कारण की तो देवावर प्रीती करत होता. आता परीक्षा आली तर प्रीती सोडून दिली. जेव्हा माझं चांगलं 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 होतं, आम्ही मंदिराला येतो, सगळं भलं 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 होतं, प्रेज द लॉर्ड करतो, साक्ष देतो. जसंच आमचं काहीतरी वाईट व्हायला लागतं म्हणतो, बापरे काय इशू काही कामाचा नाही, चलो आम्ही आमची लढाई स्वतः लढायला लागतो. हो प्रियांनो, इथे चुकतो आपण. परीक्षाच्या शिवाय, जीवनामध्ये आलेल्या सैतानी अटॅकाच्या शिवाय तुम्ही कसं सिद्ध करणार की मी विश्वासू आहे? प्रेज द लॉर्ड. आपल्या विश्वासूपणाची कसोटीच ही आहे की परीक्षेमध्ये देवाचं सहाय्य मागत विजयी होणं. प्रेज द लॉर्ड. आपली कसोटी हीच आहे आपल्या जीवनामध्ये की जोपर्यंत आपल्यावर परीक्षा आणि सर्व काही अडचणी येत नाही आणि तिथे माझा देव मला सहाय्य करून मला विजयी करत नाही, ही साक्ष आमच्या जीवनात येत नाही, तोपर्यंत आम्ही विजयी होऊ शकत. आत्ताच आपण आपल्या सन्माननीय पाळक साहेबांची साक्ष ऐकली की ICU मध्ये पल्स रेट कमी होते, डॉक्टर म्हणे ऑपरेशन होणार नाही, परंतु त्यांनी काय म्हटलं? घाबरू नका, मी त्या देवाचा उपासक आहे, तो पल्स रेटवर, हृदयाच्या धडकणांवर पण काय करतो? कंट्रोल करतो. तुम्ही तुमचं काम करा, माझा देव माझं ऑलरेडी काम त्याने आशीर्वादित केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हो, आमच्या या हृदयाचे ठोके किंवा या पल्स सर्व काही देवाच्या नियंत्रणात आहे आणि तरी देखील आपण त्या देवाच्या नियंत्रणात जाऊ इच्छित नाही. चांगलं चांगलं होतं तर आपण येतो, आनंदी होतो, पार्ट्या करतो, उपकार स्तुतीची प्रार्थना करतो, परंतु वाईट झाल्यानंतर आपण काही करत. कालच्या दिनी माझ्या घरामध्ये दुःखद घटनाचा समय होता, परंतु मी 4 सर्व्हिस घेतल्या. प्रेज द लॉर्ड. का घेतल्या? कारण की मी ही गोष्ट जाणली की मी घरी माझ्या पत्नीसाठी रडण्यापेक्षा
जे रडणारे लोक आहेत त्यांचे अश्रू पुसण्यासाठी देवाने माझी निवड केली. प्रेज द लॉर्ड. हा, तुम्हाला स्वतः रडण्यासाठी, आत्मसहानुभूतीसाठी विश्वासू देवाने केलेलं नाही, तर दुसऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला निर्मित केलं. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणतो माझ्यासाठी रडू नका, तर तुमच्या मुलाबाळांसाठी रडा, कारण की पहा येणारे दिवस वाईट आहे. यस प्रियांनो, आम्ही आमच्या मुलांसाठीच रडतो, योग्य आहे, काही अयोग्य नाही. परंतु प्रियांनो, ही बाब देखील लक्षात ठेवा, जसं तुमचे मुलं हे तुम्हाला प्रिय आहे, तसे आपण सर्व देवाला देखील प्रिय आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देव रडत नाही, देवाला माहित आहे की आज देखील सगळं काही माझ्या कंट्रोलमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. परिस्थिती मी बदलू शकतो, परंतु आपला विश्वास कमी पडतो. अब्राहमाने विश्वासाच्या द्वारे निश्चितच आपला पुत्र परत मिळवला. प्रेज द लॉर्ड. आज आमचा विश्वास आज्ञा पालनाच्या द्वारे जेव्हा आपण प्रगट करतो, तेव्हाच आपले मुलं आपल्याला परत मिळतील. प्रेज द लॉर्ड. आम्ही प्रार्थना करतो म्हणून आज्ञा पालनच नाही, आणि आज्ञा पालन तर विश्वास कुठून येणार? आणि विश्वास नाही तर मग आपण कसं म्हणणार येशूला की तू येशू बोल, जा बाई, तुझ्या विश्वासाने तुला बरं केले. पाळक साहेब तुम्ही म्हणा ना, विश्वासाने तुला बरं. अरे विश्वासच नाहीये भाऊ तुझ्यामध्ये. पाळक साहेबांचा विश्वास आहे. आज क्राइस्ट चर्चमध्ये अनेक साक्ष असे निर्माण झाले की या 30 दिवसामध्ये प्रार्थना करत असताना अनेकांना प्रभूने आरोग्य दिले, अनेकांचे अश्रू पुसले, अनेकांच्या समस्या दूर केल्या, आणि लोक पुढे येऊन म्हणते पाळक साहेब धन्यवाद असो, कारण की देवाचा आत्म्याच्या द्वारे, तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे देवाने अद्भुत कार्य केले. प्रेज द लॉर्ड. विश्वास आहे पाळक साहेबांमध्ये, विश्वासू सेवा आहे पाळक साहेबांच्याकडे, परंतु समोर उभ्या असलेली ती स्त्री तर विश्वास राखल, जा बाई, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. असा विश्वास आपल्या लोकांमध्ये पण आढळल्याने येशू अनेकदा म्हणतो, हो प्रियांनो, आज्ञा पालन करत नाही तर विश्वास येणार नाही. आज देवाची आज्ञा ही आहे की मी येऊपर्यंत माझ्या स्मरणार्थ हे करा. आज तुम्हाला इथे गुडघ्यावर येत असताना तो विश्वास घेऊन यायचा, तो विश्वास येऊन घ्यायचा. देवाने जे प्रेम केलं त्या प्रेमला अगापे म्हटलंय. काय म्हटलेलं आहे बोला? अगापे. लॅटिन शब्द आहे अगापे, म्हणजे अनकंडिशनल लव. हे जगामध्ये योहान 3:16 मध्ये लिहिलेलं लव आहे अगापे, ते जगामध्ये कोणी करू शकत नाही. हे कोणी देखील करू शकत नाही, कारण की देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्या बदल्यात तुमच्याकडून माझ्याकडून त्याची काही देखील अपेक्षा नाही, कारण की त्याला माहित आहे त्या पुत्राचा मोल मनुष्य कोणी भरू शकत द्यायचं. त्याने देऊन दिला, आणि त्याला हीच अपेक्षा आहे की या मृत्यूच्या द्वारे जे जीवन आहे ते तुम्ही स्वीकार करा. प्रेज द लॉर्ड. हे जीवन नाही तर हे काय आहे? सार्वकालिक जीवन मी तुम्हाला देतो. हे सार्वकालिक जीवन मी तुम्हाला देत आहे, आणि त्यामुळे त्यांनी तुमच्या आणि माझ्या बरोबर रक्ताने करार केलेला आहे की जितके माझ्या नावाने गुडघे टेकतील आणि आपल्या अधर्माने पापांची कबुली देतील, त्यांना काय मिळणार आहे? क्षमा मिळणार. त्यांना काय मिळणार आहे? क्षमा मिळणार आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, आपण या दिवसामध्ये गुडघ्यावर येत असताना, घरोघरी प्रार्थना करत असताना, देवाकडे मागत असताना सर्वात प्रथम हीच गोष्ट मागा की देवा, जर तू माझ्यावर प्रीती करतो तर मी पण तुझ्यावर प्रीती करतो. प्रेज द लॉर्ड. पण प्रीती करतो म्हणून नुसते प्रार्थना करत बसणार नाही, प्रीती करतो म्हणून नुसतं बायबल वाचत बसणार नाही, तर मी तुझ्या जीवनामध्ये आज्ञा पालन करेन. कारण की लोक या दिवसामध्ये म्हणतात, अरे भाई आप उपास कर रहे, आपके यहाँ भी लेंट समय चल रहा है, परंतु कुछ बदल नहीं है भाई साहब आप में. जैसे पहले थे वैसे थे, पहले भी लबाड मक्कार झूठे, अभी भी वैसे, काहीच बदल नाही. नुसते गळालेले, हातपाय गळालेले, का तर उपास करतो बाबा, टेन्शन मध्ये, ऍसिडिटी आहे, गोळ्या खाते आणि चालले उपास. हो प्रियांनो, देवाला असा उपास निश्चितच मान्य नाही. यशया 56 परत एकदा वाचा. त्यामध्ये देव निश्चितच म्हणतो की क्रियाशील उपास पाहिजे, आणि त्याच्या म्हणजे उपास करण्याच्या जीवनातून काही अशा गोष्टी दिसायला पाहिजे ज्यामधून दिसावं की मी देवाचा पुत्र आणि मी देवाची कन्या आहे, आणि पुत्र आणि कन्या आपल्या वडिलांचं ऐकतात. प्रेज द लॉर्ड. आणि त्या मार्गावर ते चालतात. आज परत एक बार आपले मार्ग तपासण्याची वेळ आहे, आणि जेव्हा आपण तो मार्ग तपासतो तेव्हा देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. श्रीमंत मनुष्य निघून गेला, कारण की त्याची कशावर प्रीती होती? धनावर प्रीती होतो. काय देवाची दृष्टी तुमच्या आणि माझ्या धनावर आहे का?
आपल्या मंडळीचे जेव्हा बांधकाम सुरू केलं तेव्हा 10,000 रुपीज मध्ये बांधकाम केलं. आपल्या सर्वांना माहिती, पत्र्याचं लहानचं एवढं शेड होतं आणि 10,000 मध्ये आपण बांधकाम सुरू केलं. आज हे ॲसेटची किंमत कोट्यान रुपये. कुठून आले पैसे? आपल्याकडे तर सगळे स्लम एरियातले लोक आहे, आपल्याकडे तर सगळे झोपडीचे. आज आपलं नुसतं हे डिवाइस जर बघितले तर ह्याची किंमतच 5-6 लाख रुपये. हे कुठून आले? हे देवाने दिलेले. प्रेज द लॉर्ड. हे देवाच्या भक्तांनी दिलेले आहे, ते विश्वासू भक्तांनी दिले. आम्हापैकी अनेक दशमांश 70-80% लोक दशमांश देतात आणि त्यामुळे या सर्व गोष्टीचा लाभ आज तुम्हाला आणि मला अनुभवायला मिळत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या सर्वांचा अनुभव लाभ तुम्हाला आणि मला मिळत असताना ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की देवाला तुमच्या आणि माझ्या धनाची गरज नाही, तर तुमच्या आणि माझ्या आज्ञा पालनाची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. जे आज्ञा पालन करतात ते दान पण देतात, जे आज्ञा पालन करतात ते मंडळीसाठी पण प्रार्थना करतात, जे आज्ञा पालन करतात ते घरासाठी पण प्रार्थना करतात, जे आज्ञा पालन करतात ते मंडळीसाठी प्रार्थना करतात, जे आज्ञा पालन करतात ते मंडळीची इतरांसाठी प्रार्थना करतात आणि इतकंच नव्हे तर ते देशासाठी देखील प्रार्थना करतात. प्रेज द लॉर्ड. ते देशासाठी देखील प्रार्थना करतात, कारण की देवाची ही आज्ञा आहे की आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या अधिकारांसाठी प्रार्थना कर. आणि या सर्व गोष्टी आपण करतो. वचन वाचूया योहान 10:10. योहान कृशुभ वर्तमान याचा 10वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये येशू या जगामध्ये का आलेला आहे हे देखील परत एक बार योहान कृशुभ वर्तमानामध्ये येशू स्वतः स्पष्ट करतो. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करण्यासाठी येतो. चोर म्हणजे कोण आहे आता इथे? सैतान. तुमच्या घराचा नाश व्हावा, तुमच्या घराचं सर्व काही नष्ट व्हावं, तुमचं हे युद्ध आहे ज्यामध्ये तुम्ही पराभूत राहावं, तुम्ही तोंड गाळून बसावं, मंदिर सोडून द्यावं, देवाची मिनिस्ट्री आणि कामापासून दूर जावं. माझा काहीच चांगलं भलं होत नाही, येशू अनेक वर्षापासून केलं, पिढ्या दर पिढी केले, काहीच माझ्यामध्ये उन्नती प्रगती दिसत नाही. आणि हे सर्व सैतान आलेला आहे चोरी, घात व नाश करायला. पण येशू काय म्हणतो पुढे? मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलतेने व्हावी यासाठी आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यासाठी आलेला आहे. आपल्याला सगळ्यात जास्त मौल्यवान गोष्ट कोणती आपल्या जीवनामध्ये? सांग. सगळ्यात मौल्यवान काय आपलं? आपल्या जीवनामध्ये, शरीरामध्ये किंवा आपल्या सगळ्यात मोठं एसेट काय आहे? सांगा. काही लोक म्हणते प्राण, काही म्हणतात आत्मा. आता सांगा काय आहे सगळ्यात महत्वाचं? प्राण महत्वाचा की आत्मा महत्वाचा? कारण की काय होतं, अनेक लोक जेव्हा अशी परिस्थिती येतात आपले प्राण वाचून पळून जातात. अरे भाई धोका है मेरे को, जिंदगी का धोका है, भाग जाओ. कालच मी रस्ता पेठवरून रात्री उशिरा घरी चाललो होतो. काही लोक हातामध्ये तलवार घेऊन आणि कोयते घेऊन पळत होते रस्त्यावर. सगळे लोक पळाले, और गर्दी हो गई सगळी बघायला. कोयतेवाले भाग रहे, कोयतेवाले भाग रहे, तलवारवाले भाग रहे. सगळ्यांना आपलं जीव, प्राण काय आहे? प्रिय. येशूला आपला प्राण प्रिय नव्हता का? परंतु त्याने आपल्यासाठी प्राण दिला, कारण की त्याला माहित आहे हे प्राण आज आहे उद्या नसणार. माती आहे, ह्याचं जीवन मातीला जाऊन मिळणार, परंतु आत्मा हा सार्वकालिक आहे. आणि त्यामुळे तो जो जीवन देत आहे ते कोणतं जीवन आहे? सार्वकालिक जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. लोक जीवनासाठी जगतात, परंतु आम्ही सार्वकालिक जीवनासाठी जगत आहोत. प्रेज द लॉर्ड. सार्वकालिक जीवनामध्ये मोबाईल घेऊन किती लोक जाणार आहे सांगा बरं? कारण की आपलं जीवन तर या दिवसामध्ये मोबाईल असा डाऊन जरी झाला तर आपले दिल की धडकने बढ़ जाते. अरे बापरे, डाऊन हो गया, डाऊन हो गया, डाऊन. लगाओ चार्जर को, लगाओ चार्जर को. कधी चार्जरवर लावतो, माझा मोबाईल चार्ज झाला की माझे धडकन परत नॉर्मल होते. आपला जीव आहे मोबाईल, आपला जीव आहे आपली मुलं, आपली मुली, आपले पती, आपले पत्नी, आपलं घर, आपली इस्टेट, आपले जे काही प्रिय व्यक्ती आहे ते सर्व आपलं जीव की प्राण आहे. येशू जेव्हा त्या श्रीमंत व्यक्तीला ते पैकी एक मागतो, तो निराश होऊन निघून जातो. हो प्रियानो, आज तुमच्या मोबाईलवर अटॅक होत असेल, आज तुमच्या प्रिय व्यक्तीवर अटॅक होत असेल, आज तुम्हाला ते गमवण्याची वेळ येत असेल, तरी देखील जर येशू तुम्हाला मिळत आहे तर कोणत्याही गोष्टी तुम्हाला सोडायची तयारी दाखवायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड.
बाळकसाहेब फार आजारी पडलो. काय झालं ते तुम्ही उपवास करायला लावलं, 40 दिवस उपवास करा, 40 दिवस, 10 दिवसानंतर उपवास केलं, माझे एकदम डायजेशनच खराब होऊन गेलं. आता उपवास सोडून 10 महिने झाले तरी पोटची बिघडूनच गेली. काय असं उपवास करायला लावतं? हो प्रियांनो, आपण आपल्या शरीराला, आपल्या गोष्टीला जपतो, परंतु त्या धन्यवाद असो त्या सर्व लोकांना जे मंडळीचे घरोघर सेवा करतात त्यांना नुकसान होत आहे, त्यांचा व्यवसाय जात आहे, त्यांना अनेक गोष्टी त्याग करावा लागत आहे, तरी देखील ती देवाची आज्ञा पालन करत देवाची सेवा करत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हे मंडळीतले अनेक लोक आहेत जे मंडळीसाठी सेवा करत आहे, ते आपल्या सर्व गोष्टीचा त्याग करून जात आहे. त्यांना पण IPL आवडतं, कारण की इथे प्रार्थना सुरू झाली की तिथे IPL सुरू होतात. मग एका बाजूला ते तिकडे बघतात, दुसऱ्या बाजूला मोबाईल हळूच काढतात, क्या हो गया स्कोर, क्या हो गया स्कोर. कारण की कोणती गोष्ट IPL सोडून देखील तयार नाही. इधर भी जाएंगे थोड़ा सा, इधर भी देखेंगे. मोबाईलवर गप्पा पण मारतात, परत संदेश पण ऐकतात, थोड्या वेळ बाहेर पण फिरून येतात, पवित्र शास्त्र पण हातामध्ये राहतात. त्या दोन नावावर पाय ठेवणारा निश्चितच बुडणार आहे. आज जर तुम्ही त्याची प्रीती करता तर त्याचं आज्ञा पालन करणार आहात, आणि त्यामुळे आशीर्वाद आमच्यापर्यंत येतो, परंतु आशीर्वाद निघून जातो. एक विधवा होती, आणि ती विधवा अनेक दिवसापासून बाळक साहेबांच्याकडे येते की पास्टर साहब मेरे लिए प्रेयर कीजिए, पास्टर साहब कृपया मेरे लिए प्रेयर कीजिए, क्योंकि जो मेरा मालिक है, ओनर है, वो हर महीने आ जाता है, बोलता अभी 10 महीने का किराया बाकी है, टेनेंट आप आओ, 10 महीने का किराया, 15 महीने का, अब आप घर छोड़ो और निकलो, कारण की तुमच्याकडे काही इन्कमचा स्रोत नाही, आता मला कळालेलं आहे, तुम्ही घराच्या बाहेर जा. आणि त्यामुळे मग त्यांना कळालं की आता सारखा येतो, त्यापेक्षा तो यायच्या वेळेस ते बाहेरून कुलूप लावायचे आणि आत गपचूप असायचे. तो यायचा, ओनर बघायचा, अरे तर ताला बाहेर गाय लागता, निघून जायचं. एक दिवस असंच झालं, मालक यायची वेळ असायची आणि ते घरात बसले कुलूप लावून, आणि तरी देखील दार ठोकणं जात होतं. आणि त्यांनी म्हटलं अरे बापरे, यावेळेस मालक जरा डेंजर दिसतोय, त्याला कळायला दिसतंय की आम्ही कुलूप लावून आतच बसलेला असतो, गप बसा, शांत बसा, शांत बसा, आवाज करू नका. आणि मग काही वेळेस ठोकण्याचा आवाज बंद झाला. तो व्यक्ती जाताना त्यांना कानाशी पडला आणि ते चलो आज बच गए, या महिन्यामध्ये आता 1 महिना आपला असाच निघून जाणार. आणि मग त्या सिस्टर चर्चमध्ये गेल्या आणि पाळक साहेब म्हणे, अहो काय करू सिस्टर, तुम्ही कशासाठी आता पुढे आले? म्हणे प्रार्थना करायला आले मी, की माझा कसे करून मला 2 पैसे मिळाले तर माझा जो हप्ता चुकलेला आहे किंवा घर भाडं थकलेलं आहे ते मी भरणार. अहो सिस्टर, मी दार ठोकून ठोकून थकलो, तुम्ही दारच उघडलं नाही. मला माहित आहे तुम्ही बाहेरून जरी कुलूप लावलं तरी तुम्ही आत बसलेले असतात, परंतु मी आलो होतो ते 10 महिन्याचं भाडं घेऊन मी तुमच्यासाठी आलो होतो, यासाठी की सिस्टरला ते भाड्याचे पैसे द्या आणि या कर्जापासून मुक्त करा, परंतु तुम्ही दार उघडलंच नाही. अहो म्हणे आम्हाला काय माहित तुम्ही आले. अहो म्हणे मी बोलत होतो सिस्टर दार उघडा, सिस्टर दार उघडा, पण तुम्ही काही माझ्याकडे ऐकलंच नाही. हो म्हणे आम्ही तुमचा आवाजच ओळखला, आम्ही तुमचा आवाज ओळखला नाही. हो प्रियांनो, जे कधी कधी देवाच्याकडे मागतात त्यांना येशूचा आवाज कळत नाही. जे कधी कधी पहिल्या रविवारी मंदिराला येतात आणि ते म्हणतात येशू माझ्याशी काहीच बोलला नाही, मला काहीच कळालं नाही पाळक साहेब, परत एकदा तुमचा व्हिडिओ मी बघेल घरी जाऊन. असे म्हणून अनेक जणांनी आपले हृदयाचे द्वार बंद केलेले. येशू म्हणतो मी आलो आणि विपुलतेने देण्यासाठी आलो. प्रेज द लॉर्ड. चोर येतो तसं मला चोरायचं नाही, दार तोडून खिडकी तोडून तलवार घालून मी तुम्हाला लुटायला आलो नाही, हे काम सैतानच आहे. मी तर आलो आहे विपुलतेने तुम्हाला द्यायला आलो, परंतु तू मला ओळखलं नाही, माझ्यासाठी द्वार उघडलं नाही, त्यामुळे मी निराश होऊन निघून गेलो. प्रेज द लॉर्ड. आज देवाची वाणी तुमच्यापर्यंत येत असताना प्रियांनो, देवाला आणखीन काही हवं नाही, देवाला हीच हवंय की रोज तुम्ही त्याची वाणी ऐकावी. प्रेज द लॉर्ड. ती वाणी कुठून ऐकू येणार? जेव्हा आपण पवित्र शास्त्र वाचतो. काही वाणी कुठून ऐकून येणार? जेव्हा आपण गुडघ्यावरून प्रार्थना करतो. ती वाणी आपण कुठून ऐकून येणार? जे आपण दररोज वेगवेगळ्या सहभागितेमध्ये सहभागी होतो. ती वाणी त्यांनाच ऐकून येते जे खऱ्या अर्थाने त्याच्या वाणीसाठी भुकेले व ताणलेले आहे. दावीद राजा परत एक वार म्हणतो की युद्धासमयी 27:4 मध्ये मी परमेश्वराजवळ एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. काय करेन? झटेन. फुकट नाही, मेहनत करनी पडतीये.
भागदौड़ करनी पड़ती है, कुछ छोड़ना पड़ता है, कुछ त्याग करना पड़ता है. त्या सर्व गोष्टीसाठी मी झटेन. त्या वरदानासाठी फुकट नाही मिळत वरदान. वरदान हे फुकट मिळत नाही, त्यासाठी मेहनत, श्रम आणि काही गोष्टी सोडाव्या लागतात. काय की मी आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. प्रेज द लॉर्ड. काय दाविदाला कोणत्या गोष्टीची कमी होती? काही कमी नव्हती. देव त्याचा सेनापती होता, तो लढत पण होता त्याच्यासाठी. तरी देखील त्याची हीच इच्छा होती की मी जेव्हा मंदिरात येईन मला देवाचं मनोहर रूप दिसावे. प्रेज द लॉर्ड. आणि शेवटी मी हाच प्रश्न विचारतो की किती लोकांना मनोहर रूप दिसलेलं आहे? प्रेज द लॉर्ड. हे आपण आपल्या हृदयाला विचारा, आपल्या अंतःकरणाला विचारा की आज मंदिराचं द्वार उघडं असताना जेव्हा मी मंदिरामध्ये प्रवेश केला, प्रभू खरोखर तुझं मनोहर रूप मला दिसलेलं आहे, तुझी मनोहर वाणी मला ऐकू आलेली आहे, मी त्या स्तुती स्तवनामध्ये सहभागी झालेला आहे, तेव्हा पवित्र आत्म्याचा स्पर्श मला झालेला आहे. अशा प्रकारचे अनुभव ज्यांनी घेतलेले आहे ते खरोखर धन्य, कारण की आज देवाने त्याची भेट घेतलेली आहे. परंतु ज्यांना लाभ मिळाला नाही, अद्याप देखील वेळ आहे. तो लाभ यासाठी मिळाला नाही की आज देखील आमचं मन अशुद्धतेने, पापाने, दुष्टतेने, दैहिकतेने भरलेलं आहे. त्यासाठी आपण गुडघे आता टेकणार आहोत आणि प्रार्थना करत देवाला म्हणणार की देवा, तुझ्या दृष्टिकोनाने मी जे योग्य ते केलं नाही, मी अयोग्य गोष्टीच केलेल्या आहे. त्यामुळे तुझे दर्शन, तुझी वाणी मी ऐकू शकलो नाही. आज देवा मला तू स्पर्श कर. माझ्यातली दुर्बळेपणा, माझ्यातली अशुद्धता, माझ्यातली बधीरता, माझ्यातले सर्व बहिरेपण काढ माझ्या देवा, यासाठी की तुझी वाणी आणि तुझं मनोहर रूप मी दररोज बघेन. प्रेज द लॉर्ड. मला मंदिरात जाण्याची गरज नाही, कारण की मेरा दिल येशू का पवित्र मंदिर आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु माझं हृदयामध्ये आज येशू नाही तर पाप, अशुद्धता, दुबळेपणा भरलेला आहे. आणि त्यामुळे ते हृदयाला तू शुद्ध कर. प्रेज द लॉर्ड. माझ्यातले पाप तुझ्या रक्ताच्या द्वारे धुवून तू शुद्ध कर, यासाठी की ते मनोहर रूप बघण्यासाठी देवाचा माझ्या या हृदयाच्या मंदिरामध्ये वास व्हावा. प्रेज द लॉर्ड. मग कोणतं पण युद्ध येऊ द्या, कोणते युद्ध प्रसंग येऊ द्या, कोणताही पण लढा येऊ द्या, कोणतेही विपरीत प्रसंग येऊ द्या, मी तर माझ्या देवाच्या मंदिरात सुरक्षित राहीन. प्रार्थना करूया. प्रभुराय, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. परत एक वार तू मंडळीची भेट घेतलेली आहे. मेजापाशी येत असताना या पवित्र महिन्यामध्ये जेव्हा आम्ही उपवास आणि प्रार्थना करतो, देवा तू आमच्या बरोबर बोललेला आहे. आमचे हृदय, आमचे अंतःकरण आम्ही तुझ्या हवाले करतो, कारण की आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की माझा राजा नुसता राजा सिंहासनावर बसणारा नाही, तर तो राजा माझ्या हृदयाचा राजा, माझ्या जीवनाचा राजा आहे. आणि तो राजा असा राजा आहे की जो कधी देखील पराभूत झाला नाही. तो उठतो, तो विजय माझ्यासाठी साध्य करून देतो. प्रभू, आज आमच्या हृदयाशी तू बोलला असताना आमचे दोष, आमचे अपराध यांची तू क्षमा कर. आमच्याठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. आमच्याठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल माझ्या देवा. हो पित्या, आमच्या मनाच्या अंतःकरणाचं परीक्षण करत असताना जे काही दोष आज आम्हाला दिसत आहे, जे ढिट्टाईने केलेले पाप दिसत आहे, त्यांची तू क्षमा कर. कारण की पित्या, हो पैर परमेश्वर, आज तू माझ्यावर प्रीती करतो. तू म्हणतो तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. हो राजा, तू म्हणतो मी तुझं नाव आपल्या हातावर कोरून ठेवलेलं आहे. इतकी प्रीती तू आम्हावर करतो. परंतु आम्ही आमचे हातांचे कृत्य, आमचे पायाचे कृत्य, आपले विचाराचे अशुद्धच कृत्य करत आलेलो आहे. आज पित्या, आम्हाला तुझ्या मागे चालायचं. जेव्हा आम्ही येशूच्या मागे चालतो, येशू म्हणतो की मी तुम्हाला विजय देणार आहे, मी तुमच्या जीवनाचा राजा होणार आहे. कोणती सत्ता तुम्हाला घालवू शकत नाही, कोणती सत्ता तुम्हाला हरवू शकत नाही, कोणतेही सत्ता तुम्हाला रडवू शकत नाही, कारण की येशूचा आनंद सर्वदा तुमच्यामध्ये असणार आहे. आज परत एक वार प्रत्येक भक्त जे ऑनलाईन आहे त्यांच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो. जे निराश आहे, जे डिप्रेशन मध्ये, एन्झायटी, सर्व प्रकारचे आजार, व्याधी, विकार, सर्व प्रकारचे डिस्टर्बन्स, सैतानाचे बंधन नासरी येशूच्या नावात ते सर्व विवर्षे तू घालवून टाक. आणि पित्या, ज्या वचनाच्या द्वारे त्यांना तू मुक्त केलेलं आहे त्यामध्ये तू त्यांना स्थिर कर आणि तुझा गौरव करून घे. प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन.